हॅलो एव्हरीवन. तर आता मी आले आहे हरिद्वारमधल्या चंडीदेवी मंदिरात. सो हाय गाईज, आय एम सोनाली अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर चंडीदेवी हे एक खूप प्रसिद्ध सिद्धपीठ आहे. असं म्हणतात इथे सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. हरिद्वारमध्ये जे 3 शक्तिपीठं आहेत त्यामधील चंडीदेवी हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. हे मंदिर अतिशय उंच डोंगरामध्ये आहे. साहजिकच इथं जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे चालत पायऱ्यांनी जाऊ शकतो आणि दुसरा म्हणजे रोपवेने जाऊ शकतो. हे मंदिर हिमालयाच्या दक्षिण पर्वतरांगांमध्ये शिवालिक टेकड्यांच्या नील पर्वतामध्ये स्थित आहे. तर मी रोपवेने दर्शनासाठी गेले होते. रोपवेसाठी जाण्याचे आणि येण्याचे 280 रुपयांचे तिकीट तुम्हाला काढावे लागते. हे खूपच स्लो प्रोसेस आहे. रोपवेसाठी नेहमीच अशी खूप गर्दी इथे असते. जाऊन दर्शन घेऊन रिटर्न येण्यासाठी मला जवळजवळ 3 ते 3.5 तास लागले. जर तुमच्याकडे असा जास्त वेळ असेल तर तुम्ही नक्की रोपवेने जाऊ शकता. रोपवेमधून जाताना नील पर्वताचे आणि हरिद्वार शहराचे जे दृश्य उंचीवरून दिसते ते अविस्मरणीय आहे. वरती आल्यावर पूजेसाठी आणि प्रसादाचे सामान घेण्यासाठी भरपूर दुकानं आहेत. मंदिरामध्ये कॅमेरा अजिबातच अलाउड नाही आहे, त्यामुळे मला आतले काहीच क्लिप घेता आले नाहीत. सो दर्शन घेऊन परत 1 ते 1.5 तास रांगेत उभा राहून मी रोपवेने खाली आले. तर असा होता माझा आजचा दिवस. सेव्ह दिस व्हिडिओ फॉर लेटर अँड फॉलो फॉर मोर. ओके, बाय.